पेठवडगाव नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी निवडून आलेल्या नगरसेवकांसह पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या समाधीचं दर्शन घेतलंय। यावेळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये केलेल्या सहकार्याबद्दल शिवसेना सांगली जिल्ह्याचे समन्वयक गौरव नायकवडी यांचा आभार मानलाय। सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार नायकवडी यांनी करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव असल्यामुळे पेठवडगाव गावाला विकासाच्या माध्यमातून वेगळ्या उंचीवर नेतील व तेथील माझ्या धरणग्रस्त बांधवांना न्याय देतील अशी भावना गौरव नायकवडी यांनी व्यक्त केली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता आम्हाला अजून थोडं लक्ष द्यावं लागणार आहे। कडक आंदोलनाची गरज आहे, कारण तिथला पुनर्वसन विभाग हा आमच्यापेक्षा अतिशय विचित्र प्रकारचा आहे। पण तुमचा सपोर्ट जे आता आरक्षण पडलेले आहे त्याच्यावर तुम्ही निश्चितपणे जी बॉडी आहे ती त्यांच्याबद्दल प्रामाणिक राहालच, काम करालच। पण त्या वेळेला जे माझ्याकडून काय लागेल, म्हणजे नगर विकास खातं हे शिंदे साहेबांचं आहे आणि त्या ठिकाणचे सचिव असतील, जे त्यांचे सेक्रेटरी वगैरे जे आहेत ती टीम सगळी माझ्या संबंधित आहे। तर विद्याताई पोळ यांनी नगरपालिकेमध्ये होणाऱ्या पहिल्याच मीटिंगमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवरील व राहत्या भूखंडातील आरक्षण तत्काळ रद्द करून प्रकल्पग्रस्तांना न्याय देऊ व सोनारले धरणग्रस्त वसाहतीला नागनाथ अण्णांच्या नावाची कमान येणाऱ्या काळामध्ये उभा करू असं थेट आश्वासन विद्याताई पोळ यांनी दिलंय। आणि भाऊ, आम्हाला तुम्हाला एवढं सांगायचंय की ह्यांचा जो सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आरक्षणाचा प्रश्न। त्यात येणाऱ्या 12 तारखेला आम्ही हा आरक्षणाचा कॅन्सल हो हा ठराव घेतो। पहिल्या मीटिंगलाच आम्ही हा ठराव घेतो। आमचा पहिला ठराव हा राहणार आहे की आरक्षण कॅन्सल हो हा राहणार। आणि त्याच्यानंतर मला आज आपल्याला एक विनंती करायची आहे की सगळ्यांच्या साक्षीनं आपण क्रांतीवीर नागनाथ नायकवडींची एक मोठी कमान उभा करू आणि ह्या वसाहतीचं नामकरण त्यांच्या ह्यांनी करू। विचारताही केलंय, नामकरण आपण करू।